फॅमिली. माझा हात असा का जातो मला माहिती नाही, पण ते खूप वियर्ड आहे. असा जातो सारखा सारखा मला. हा बघू शकता, टोनी स्टार्क, मम्मी जगताप, पप्पा जगताप. आम्ही चालू आहे साताऱ्याला. प्रवास कसा होतोय मला सांगा. सकाळी आम्ही पोचलो होतो 7:30-8 वाजता काहीतरी पोचलो असेल. आणि हा निसर्ग वाव खूप मस्त होता. मग आम्ही इथे थांबलो नाश्ता करायला. डिसाईड होत होतं काय खायचं आहे. आणि मग इथे आलंच मेदू वडा, वडा सांबार. आणि हा बघा माझा स्वतःला सावरते थंडीमध्ये. आणि मी जिथे जाईन किंवा आम्ही जिथे जाऊ तिथे काना नसल्याचं कसं होईल. हरे कृष्णा. चला आता पुढे जाऊया घरच्या वाटेला. नेहमीप्रमाणे डुगडुगी करून दुगी गावाकडे रवाना होतोय. अशा प्रकारे पोचलो घरी. पण घरचा पूर्ण व्हिडिओ मी काढला नाही. त्याचा व्लॉग मी नंतर नेक्स्ट टाईम काढेन. आपण पोचलोय घरी. येऊन आम्ही नुसतं साफसफाईच करत होतो. हे सगळं साफ केलं तरी थोडं अजून बाकी आहे. तरी अजून अर्धं काम बाकी आहे. थोडंफार आता आपण घरात जाऊन बघूया. घरातलं पण सगळं काम बाकी आहे. साफसफाई वगैरे. आतमध्ये पण खूप धूळ झाली आहे. आणि आमचा पप्पांना पण सगळ्या धुवायला लागणार आहे. खूप थंड आहे, अतिशय थंड. लादी बर्फासारखी झाली. कसं वाटतं तुला? थंड वाटते. धुळे सगळी साफसफाई करण्यात आपला आरामशीर बस. पप्पा म्हणतात मी साफ कशा काही साफ करायला आपण असं इथे मजा करायला आलो, आराम करायला आलो, ते साफसफाई करायला आलो, तेच मला कळत नाही. नेहमीच आय नो. बघूया थोड्या वेळाने मी वरचं पण दाखवेन कसं आहे. कारण का वरती पण सगळं प्लास्टिक लावलं तर मेन व्ह्यू तर दिसणार नाही आहे. मेन व्ह्यू नंतर कधीतरी दाखवेन मी. पण आता सध्या धुळीचं वातावरण तुम्ही बघू शकता. ओके. तर मी मम्मी पप्पा आता चाललो आहोत शेतात बाजारवाटला. काय काय म्हणताय? आणि नेहमी सारखं पप्पा थांबा ना यार, तुम्ही एकदम पुढे जाऊन उभे राहू नका. नेहमी शेतात जायचं बोलल्यावरती एक कुत्रं सोबत असतं. पण बाजारवाटला जातो तिकडे काय काय बघायला भेटेल आपल्याला. पहिला तर इकडं हा कॅनल दिसतोय. त्याच्यामध्ये सध्या पाणी नाहीये, अजिबातच पाणी नाही. पण ह्याच्यामध्ये लोक खेकडे पकडायला येतात. इकडे दिसतात खेकडे. हे बघा
इथे लोक खेकडे पकडायला येतात. आता दिसणार नाही पण तिकडे खूप खेकडे पकडायला लोक होते. कारण ह्या टाइम मध्ये असतो. गव्हाची शेती, गहू लावलेला आहे, पेरलेला आहे. गहू पेरलाय हा. त्याच्या बाजूला जोंधळ्याचं शेत दिसतंय. जोंधळ्याचं शेत आहे ते. हे गहू आहे आणि ते जोंधळ्याचं शेत आहे. मित्रच आहे म्हणजे आपलं नाही आहे, मित्रच आहे आमचा. ओके, पप्पांच्या मित्राचा आहे, आपला नाही आहे ते. आणि हा रस्ता सरळ बाजारातला जातो. हा रस्ता सरळ बाजारवाट. हे झाड बघा कसं आहे, खूप जुनं झाड आहे ना हे पप्पा? वडाचं झाड होतं ते. किती वर्षापूर्वीचं असेल हे? ते असेल 20-25 वर्षापूर्वी. 20-25 वर्षापूर्वीचं. ते जळालंय. गेल्या वर्षी जळवलंय ना? हा, जळलंय. गेल्या वर्षी ते जाळलंय. म्हणजे त्याची सावली खूप मोठी पडायची, खूप मोठं होतं ते झाड. मग ते खाली झाड जाळायचं म्हणून जाळलं नव्हतं. ऊस पेटवला होता ना, त्याच्यामध्ये ते पेटलं गेलं. हा, ऊसाची पाचट पेटवली होती, त्याच्यामुळे ते पेटलं गेलं. ओके. ते समोर कुत्र येते बघा सगळे. समोरून ते डॉगी येतोय. आता आमचा डॉग ह्याच्यासोबतच अजून एक कुत्रा होता, शेरू. तो दुसरी क्लिप निघालो की तो आमच्या मागे मागे यायचा. आता ढोल्या होता पण लय भारी होता तो. हा पण आमचा कुत्रा नाही, आमचा कुत्रा नाही हा. बरोबर येतच नाही. पण हा येतो. तो आणि हा दोघं जोडीने असायचे. पण आता तो लास्ट इयरच गेला. कुठे? झेंडूची फुलं. थांबा ना. बुजगाव ना हे असं शेतामध्ये असतंच. तर थोडी फोनची स्टोरेज कमी आहे, तर मी आता थोडंसं चालते. पूर्ण आमचं जे शेत जिथे आहे तिथे पोहोचून मी तुम्हाला परत दाखवते की तिकडे काय काय आहे. ओके, तोपर्यंत स्टे ट्यून. आणि हा आमची वाट बघत बसलेला की कुठे राहिले लोक. आता बघून बघून तो चालायला लागलाय. घरातलाच आहे पण तो आमच्यासोबत नसतो. पण तो नेहमी कोणी निघाला शेतात की तो सोबत चालायला सुरुवात. पण त्याचं नावच मला आठवत नाही आता. आम्ही पोचलो शेतामध्ये. तर हे बघा, हे एक आहे आपल्या घरातलंच तात्यांचं. मम्मी चालते. ह्याचं काय आहे मध्ये? पुढे तरी चाल, मागे तरी चाल. आता चालतं आपण आपलं वाला शेत बघूया. परत मी दाखवते तुम्हाला. स्टोरेज खूपच लो झालंय. मी तुम्हाला थोडे थोडे स्क्रिप्ट दाखवते. ओके, मला सोडून पुढे पुढे चाललेत म्हणजे मी पडावी कुठेतरी. हे आहे तात्यांचं, हे सुद्धा. आणि ते वालं जे आहे ते आपलं म्हणजे पप्पांचं. आपल्या बघूया. आपला ऊस आहे. इथून जो स्टार्ट आहे इथून ते करंजीच्या झाडापासून ते मोठं जे पुढचं झाड दिसतंय तिथपर्यंत आपलं शेत आहे. खोल उसात जाऊ, आपलंच रान आहे. चला पुढे जाऊया.
हे असं जे उसाच्या मधून मधून चालतो ना ते खूप मस्त वाटतं. पण आता मी फुल स्लीव्ज घातलं म्हणून ठीक आहे, बट फुल स्लीव्ज जर नाही घातले ना तर ह्याचे पाते आहेत ना कापतात हात. आणि ते आता नाही काय वाटत, पण नंतर ते इतके झोंबतात ना, ते खूप जास्त झोंबतात ते कापलेलं. इथे जास्त कसं वेगळं खायला नाही भेटत. म्हणजे दुसरं जे शेत आहे तिकडे विहीर आहे, तिकडे आंबा भेटतो, तिथे चिंच भेटतात. अजून काय वाटतं पप्पा? अजून काय असं तिकडे भुईमुगा वगैरे तिकडे असेल तर भेटतात. इथे पण जाताना भेटेलच, पण इथे जास्त करून ऊस लावलेला असतो आपल्या शेतामध्ये. आता अजून पुढे चाललोय जिथपर्यंत आपलं शेत आहे. बघूया हे ते मोठं झाड जिथपर्यंत आपलं हे शेत आहे. आणि हे नारळाचं झाड जे आपण खूप वर्षापूर्वी लावलं. किती वर्षापूर्वी लावलं हे? हा मम्मी, किती वर्षापूर्वी लावलं आपण हे झाड? हा 10-15 वर्ष झाले या झाडाला. आपल्या घरात आपण ठेवतो ना तसं त्या नारळाला उगवलेलं तर ते झाड आहे. हे आपलं शेत, हे लास्ट कडेपर्यंतची दिसतंय ते. त्या टोकापर्यंत आहे आणि हे फणसाचं झाड आहे तात्याने लावलेलं. बटकस आमची वाट बघत बघत परत रिटर्न आला. हे लोक कुठे राहिले आणि मी विहीर ॲक्च्युली ती पुढे जाणार नाही. आणि आता सनसेटचा जो टाईम आहे, हा सनसेट आणि शेत सुंदर वाटतं. जसं समुद्राच्या ठिकाणी सनसेट असल्याचं सुंदर वाटतं, तसंच शेतामध्ये पण सनसेटच्या वेळेस खूप सुंदर वातावरण असतं. बटकस पुढे हो. हे बघा किती सुंदर वाटतंय ते सुख. आणि हे वाव. तर आपण चाललोय परत घरी. अच्छा, हे फक्त इकडचा रस्ता आमचा खूप कच्चा आहे, बाजारवाटला आहे ना. बाकी शेत अमेझिंग आहे. माझा कॅमेरा अँगल चुकू शकतो कारण की पहिल्यांदा मी व्लॉग करते. आम्ही चाललो घरी आता. चला उद्या काय करू तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही हा सनसेट पॉईंट बघा.